ट्रम्पने त्या BLA वरती बंदी आणायचा जो हुकूम निघाला तो त्यांनी बंद केला. म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये पाकिस्तान BLA म्हणजे बलूच लिबरेशन आर्मीला दहशतवादी ठरवण्यापासून स्थगिती दिली. आता परिस्थिती अशी आहे की या नॅरेटिव्हचं काही होईल ते होईल. ट्रम्पला काहीही करून इराणनी शरणागती पत्करायला हवी आहे आणि ट्रम्प मला वाटतं इराणची आर्थिक नाकेबंदी पूर्ण करत आणलेली आहे. कारण त्यांचा जो ब्लॉकेड आहे त्यांनी इराणला तेल विकता येत नाहीये आणि त्या तेलाच्या साठ्यावरती जर अमेरिकेने बॉम्बिंग केलं तर आजही युद्ध थांबेल. पण तेल जर बॉम्ब केलं तर विकणार काय? ट्रम्पचा तेलाचा मोह सुटत नाहीये. असा तो विचित्र परिस्थितीत सापडलेला प्राणी आहे. ही खरी गोष्ट आहे. जसं मगाशी त्यांनी सांगितलं केदार सरांनी की इराणला माहिती आहे की आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, मग ते भौगोलिक असतील, आर्थिक असतील किंवा इतर स्ट्रेंथ असतील, तर त्यांनी व्यवस्थित वापरलेल्या आहेत आणि त्यांना माहिती आहे की या स्ट्रेंथ आपण नीट वापरल्या तर आपण या महासत्तेला सुद्धा नमवू शकतो. ते आतापर्यंत करतात. पण या सगळ्या स्ट्रेंथला इराणची आणखीन एक महत्वाची स्ट्रेंथ आहे ती म्हणजे त्यांची विल पॉवर, की नाही आम्ही शस्त्र टाकणार, आम्हाला लढायचं आहे ते पक्क सांगतात आणि त्यासाठी काय वाटेल ती किंमत देण्याची तयारी आहेत. हा नॅरेटिव्ह तरी त्यांनी जगाला किमान दिलेला आहे. जरी आता इराण मधली अवस्था प्रचंड वाईट असली, म्हणजे आता मगाशी सरांनी सांगितलं पाण्याची परिस्थिती प्रचंड वाईट आहे, त्यांच्या महत्वाच्या नागरी सुविधांवर हल्ले होत आहेत, त्या सुविधा मिळत नाही, इंटरनेट आता 2-3 महिने जवळपास ब्लॉकेड होता, पाण्याची अवस्था वाईट आहे, त्यांच्या अनेक महामार्गांवर बॉम्बिंग झालेलं आहे. हे सगळं जरी असलं तरी तो देश आत्ताही लढण्याची तयारी दाखवतो आणि कुठलाही देश जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न येतो, स्वातंत्र्याचा प्रश्न येतो तेव्हा उभा राहतो. मग तो देश त्या देशातल्या तेव्हाच्या सत्तेच्या सोबत असू देत अथवा नसू देत, ते इराणमध्ये आता होतंय. पण अशा प्रकारचा जर रेझिलियन्स असेल तर त्याला उत्तर कसं द्यायचं याची स्ट्रॅटेजी अमेरिकेकडे आहे का हा सवाल आहे. आतापर्यंत जे झालंय त्याच्यानुसार तरी या प्रश्नाचं उत्तर हो देता येत नाहीये आणि म्हणूनच हा सवाल उपस्थित होतोय की अमेरिकेसारख्या देशाच्या महासत्ता पदाला इराण आता टाचण्या लावतोय का. त्याचं उत्तर बऱ्याच अंशी हो येतंय, पण अर्थात जसं हितेंद्र सरांनी सुरुवातीला सांगितलं अमेरिकेची ताकद प्रचंड आहे, त्यामुळे एखादा देश आणि एखादं युद्ध हे नष्ट करू शकत नाहीये.